चॅप्टर आहे वर्गीकरण शब्दसंग्रह. प्रश्न दिलाय गटात न बसणारे पद ओळखा. कथील, पारा, तांबे आणि लोखंड. तर हे सगळे जे आहेत ते स्नायू रूपात राहतात आणि हे जे आहे ते द्रव रूपात राहतात. वर्गीकरण मधला ए शब्दसंग्रह. गटात न बसणारा शब्द कोणता? मटकी, गहू, ज्वारी, बाजरी. मटकी हे कडधान्य आहे, बाकीचे सगळे कडधान्य आहे, म्हणून याचं उत्तर मटकी येते. आज आपण पाहणार आहोत आकलन वर्णमालेची इंग्रजी वर्णमाला. आपल्याला प्रश्न दिलेला आहे. इंग्रजी वर्णमालेत शेवटून 9 अक्षर कोणते? शेवटून झेड पासून सुरुवात करायची 9 अक्षर कोणते? 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 अक्षर आहेत, म्हणून याचं उत्तर 8. 11वा प्रश्न. गटात न बसणारे पद ओळखा. आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत दादा, मामा, ताई, काका. दादा, मामा, काका हे पुरुषांसाठी वापरले जाते, ताई हे स्त्रीसाठी वापरले जाते, म्हणून आपलं उत्तर ताई हे येते. बी जसे 4 तर जी जसे काय? बी बरोबर 2 नंबरला आहे. 2 चा वर्ग 4 तर जी किती नंबरला लावायचं? 1 2 3 4 5 6 7. 7 चा वर्ग 49. एम आणि ओ मध्ये 1 चा फरक आहे. ओ आणि क्यू मध्ये 1 चा फरक आहे. क्यू आणि एस मध्ये 1 चा फरक आहे. मग उत्तर पी नंतर क्यू आलं, क्यू नंतर आर येईल. यू नंतर व्ही आलं, व्ही नंतर डब्ल्यू. ई नंतर एफ, जी येतं. आता आपण पाहणार आहोत आपल्या इंग्लिश वर्गमाळ्यामधला पहिला क्वेश्चन. पहिल्यांदा एस च्या नंतर टी, यू, मग व्ही, डब्ल्यू, मग सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे. आपला आन्सर झालं. हे आपण आज पाहणार आहोत आकलन धड्यामधला इंग्लिश वर्णमाला. पहिल्यांदा आहे आपला ए डी डी टी, ई एच एच के, आय एल एल ओ, एम पी पी एस. आता आपल्याला पुढची आकृती शोधायची. ए मध्ये 3 चा फरक, ई मध्ये 3 चा फरक, आय मध्ये एम मध्ये 3 चा फरक, मग एम मध्ये पुढच्याला क्यू, क्यू, मग डी, हा डी मध्ये एच मध्ये कितीचा फरक? 3 चा. एच मध्ये एल मध्ये कितीचा फरक? 3 चा. आणि एल मध्ये पी चा किती फरक? 3 चा. 3 चा. मग आता पुढची संख्या म्हणाले यस. मग आपल्याला लास्ट टर्मची संख्या बघायची जी. जीचा के मध्ये कितीचा फरक? 3 चा. के मध्ये ओ मध्ये कितीचा फरक? के मध्ये ओ मध्ये 3 चा फरक. के मध्ये ओ मध्ये 3 चा फरक. ओ मध्ये पी मध्ये कितीचा? एस मध्ये कितीचा फरक? 3 चा. मग पुढच्या संख्येला 3 चा फरक. डब्ल्यू. पी मध्ये 1 चा फरक आहे. एफ मध्ये एच मध्ये 2 चा फरक आहे. के मध्ये एम मध्ये 1 चा फरक आहे आणि एम मध्ये आणि पी मध्ये 2 चा फरक आहे, म्हणून याचं उत्तर पी. राईट. आपण आज पाहणार आहोत
सर्वनाम म्हणजे काय? सर्वनाम म्हणजे ज्या सर्वनामाचा बोध नामाविषयी होतो त्याला सर्वनाम म्हणतात. त्याचे एक आहे हे सर्वनामाचा पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. ते कोणते कोणते? प्रथम पुरुष, प्रथम पुरुष म्हणजे काय? प्रथम पुरुष म्हणजे आपल्या स्वतः विषयी सांगणारा ह्याला प्रथम पुरुष म्हणतात. जसं की मी शाळेत जातो. मी हे प्रथम पुरुष झाले कारण की मी स्वतः विषयी सांगत आहे म्हणून मी हे प्रथम पुरुष झाला. आता द्वितीय पुरुष म्हणजे काय? द्वितीय पुरुष म्हणजे काय? म्हणजे की हे आपण तू शाळेत जाते. तू हे द्वितीय पुरुष झाला कारण की तू दुसऱ्या विषयी सांगत आहे म्हणून त्याला तृतीय पुरुष झाला. आता तृतीय पुरुष पाहूत आपण. म्हणजे काय? तृतीय पुरुष म्हणजे तिसऱ्या विषयी सांगणाऱ्या ह्याला तृतीय पुरुष म्हणतात. जसं की तो माणूस खूप चांगला होता. ह्याच्यामध्ये तो हे तृतीय पुरुष झाला म्हणून ते तिसऱ्या विषयी सांगत आहे म्हणून तृतीय पुरुष झाला. आता आपण पाहणार आहोत दर्शक सर्वनाम. आता दर्शक सर्वनाम म्हणजे काय? जे वस्तू बद्दल सांगणारे ह्याला दर्शक सर्वनाम म्हणतात. जसं की आपण एक उदाहरण घेऊ. हा टेबल आहे. ह्याच्यामध्ये दर्शक सर्वनाम म्हणजे काय? हे ये इकडे सांग. दर्शक सर्वनाम ह्याच्यामध्ये कोणतं आहे? हा टेबल आहे. हा दर्शक सर्वनाम आहे. हा हे दर्शक सर्वनाम आहे. आपण ह्याच्यामध्ये एक 2-4 वाक्य घेऊ. तो शाळेत जातो. तो शाळेत जातो. इकडे हे वाक्यामधले सर्वनाम प्रथम पुरुष ते सांग. बस खाली. तू इकडे ये. याच्यामधला प्रथम पुरुष कोणता आहे सांग. या वाक्यामधला काय? प्रथम पुरुष. मी हे प्रथम पुरुष सर्वनाम आहे.
येतो या इकडे. ह्याच्यामधला कोणता पुरुष आहे? प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष कोणता आहे? द्वितीय पुरुष. तृतीय पुरुष. ह्याच्यामधला दर्शक सर्वनाम कोणता आहे? ए आणलं इकडे ये रे. ह्याच्यामधला दर्शक सर्वनाम कोणता आहे? काय सांगायचं? हा दर्शक सर्वनाम आहे. राईट. आता हे ही नदी आहे, ह्याच्यामधला ही हे दर्शक सर्वनाम आहे, कारण की ही ते ह्याच्याविषयी सांगत आहे. माणूस असल्यावर ते प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष तृतीय झाला. पण आपल्या वस्तू विषय असल्यावर, कोणत्या नदी विषय असल्यावर त्याला हे दर्शक सर्वनाम असे म्हणतात. तू शाळेत जातो, ह्याच्यामधला कोणता पुरुष आहे? इकडे इकडे. ह्याच्यामधला कोणता पुरुष आहे? द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष, प्रथम पुरुष? द्वितीय पुरुष. काय? आता हे आपले झालं. आपण आता बघू संबंध भावाचक नाम म्हणजे काय? जातो, मी शाळेत जातो, ह्याच्यामध्ये मी हे प्रथम पुरुष झालं. द्वितीय पुरुष म्हणजे काय? ते दुसऱ्या विषयी सांगतो, जसं की तो जातो, तो शाळेत जातो, तो हे द्वितीय पुरुष झालं. कारण की ते दुसऱ्या विषयी सांगत आहे, म्हणून त्याला द्वितीय पुरुष म्हणतात. ही नदी आहे, ह्याच्यामध्ये हे दर्शक सर्वनाम म्हणजे काय? दर्शक सर्वनाम म्हणजे जसं की कोणती वस्तू बद्दल सांगणाऱ्या ह्याला दर्शक सर्वनाम म्हणतात. जसं की ही नदी आहे, ह्यामध्ये ही नदी ही हे आहे. इकडे ये ना तू, तुला एक वाक्य देतो, तू सांग. हा हे टेबल आहे. हा 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 दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम हा आहे. राईट. बघ आता आपण हे पाहू. प्रथम पुरुष झालं. तुम्हाला काय वाक्य देतो ते सांगा.